आपण अनेकदा म्हणतो मला काहीतरी करायचं आहे पण वेळच मिळत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, खरी वेळ तर सकाळीच असते. सकाळ ही देवाने दिलेली एक नवी संधी आहे. ती झोपून वाया घालवू नका, तर ती आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी वापरा. आपण हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या प्रत्येक मैत्रिणीला हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे, जिला वाटते की मला काहीतरी करायचं आहे पण वेळच मिळत नाही, वेळच पुरत नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण रोज सकाळी उठतो, घरातील कामे करतो, पण उठून कामे करणे, जबाबदारी पार पाडणे यात संपूर्ण दिवस वाया जातोय का? यामागची कारणे काय आहेत तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही सकाळी उठता पण किती वाजता उठता, केव्हा उठता, यातच तुमचे ते कारण दडलेले आहे. तुम्ही किती वाजता उठता कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही सकाळी सर्वांचा दिवस सुरू झाल्यावर उठत असाल, म्हणजे उशिरा उठत असाल, तर हा तुमचा आळस आहे. आणि हा आळस आपली संपूर्ण सकाळ विस्कळीत करतो आणि आपला वेळ चोरून नेतो आणि दिवसभर चिडचिड होते, कामे उरकत नाहीत आणि शिवाय स्वतःसाठी वेळ देखील उरत नाही, ज्यात तुम्ही व्यायाम करू शकता, स्वतःसाठी छंद काहीतरी जोपासू शकता, स्वतःची आवड जोपासू शकता, एखादे स्किल, एखादी कला तुम्ही शिकवू शकता किंवा 4 पैसे कमवू शकता. बघा, सकाळी झोपून राहणे म्हणजे केवळ वेळ वाया घालवणे आहे. सकाळी लवकर उठणे तुम्हाला कठीण वाटते का? मग याचे काय फायदे आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. सकाळी लवकर उठण्याचे 10 फायदे आपण तर पाहणारच आहोत. त्यातून तुम्हाला लवकर उठण्याची इच्छा देखील निर्माण होईल आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न सुद्धा नक्की करा. सकाळी लवकर उठण्याचे 10 फायदे. नंबर 1, दिवसाची शांत सुरुवात. बरेचदा आपण सकाळी, विशेषतः महिलांची सकाळ घाईने सुरू होते. मुलांचे डबे, नाश्ता, स्वयंपाक, घरकाम, साफसफाई यांच्या घाईने सुरू होते. यामुळे दिवसाची सुरुवातीला चिडचिड होते आणि तणाव वाढतो आणि मग दिवसभर मूड खराब होतो, चिडचिड होते आणि मुलांवर त्याचा राग निघतो. त्यामुळे तणावाचे वातावरण देखील घरात निर्माण होते. जर तुम्ही अर्धा तास, 1 तास आधी उठला तर ही सर्व कामे तुमची शांततेत पुरकून पार पडतील, ज्यामुळे तुमचा पूर्ण दिवस प्रसन्न तर जाईलच, दिवसाची सुरुवात छान देखील होईल आणि घरात वातावरण देखील शांत होईल, चिडचिड देखील होणार नाही. घरातील स्त्री आनंदाने आणि शांततेने दिवसाची सुरुवात करते तेव्हा संपूर्ण घराचं वातावरण हे सकारात्मक, पॉझिटिव्ह होत राहतं. नंबर 2, स्वतःसाठी वेळ. पहाटे लवकर उठणं म्हणजे फक्त काम संपवणं नाही, तर स्वतःला वेळ देणं शक्य होतं. दिवसभर कुटुंबासाठी झटताना महिलांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पहाटेची ती शांत वेळ तुमची असते. याच वेळी तुम्ही शांत बसून स्वतःला रिलॅक्स करू शकता, योगा करू शकता, व्यायाम करू शकता, एखादं संगीत लावून बसून शांतपणे चहा देखील एखादा कप घेऊ शकता. हे मानसिक थकवा दूर करण्यासाठी औषधासारखेच काम करते, शिवाय पॉझिटिव्ह ऊर्जा देखील वाढत असते. नंबर 3, उत्पन्नाची संधी. आजकाल अनेक महिला घर बसल्या डिजिटल कामे, शिवणकाम, ऑनलाईन बिझनेस करत आहेत, यूट्यूबवर काम करत आहेत आणि 4 पैसे कमवत आहेत. पण ते कसं काय? बऱ्याच महिला म्हणतात मला तर वेळच मिळत नाही. बघा, पहाटे लवकर उठून कामाचे नियोजन करून घेतले, कामे पटापट करून घेतली तर घरातील कामे सकाळीच उरकतात, म्हणजे दिवस मोकळाच राहतो आणि या मोकळ्या वेळेत नवीन काहीतरी शिकू शकता, 4 पैसे देखील तुम्ही कमवू शकता. नंबर 4, आळस आणि निगेटिव्हिटीचा नाश. सूर्यकिरणासोबत वातावरणात एक सकारात्मक, पॉझिटिव्ह ऊर्जा असते. सकाळी उशिरा उठल्याने शरीरात तमोगुण, आळस वाढतो, ज्यामुळे दिवसभर मरगळल्यासारखे जाणवते. या उलट सकाळी पहाटे लवकर उठल्याने शरीरात रक्ताभिसरण सुधारते आणि तुम्ही दिवसभर उत्साही देखील राहता. नंबर 5, कमालीची एकाग्रता. पहाटेच्या वेळेची वातावरण कमालीची शांतता असते आणि ऑक्सिजनचे प्रमाण देखील जास्त असते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. जर तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं असेल तर सर्वोत्तम वेळ हीच असणार आहे आणि हीच असते. स्वतःच्या स्वप्नांसाठी दिलेला ती पहाटेची वेळ, पहाटेचा 1 तास, तो तुमचे नशीब देखील बदलू शकते. नंबर 6, आरोग्य आणि सौंदर्याची जपणूक. पहाटेची शुद्ध हवा आणि कोवळे ऊन व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. सकाळी लवकर उठल्याने शरीरात हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते, ज्याचा पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो आणि तुम्ही अधिक तरुण आणि फ्रेश दिसता. नंबर 7, तणावमुक्त नियोजन. जेव्हा आपण उशिरा उठतो तेव्हा आपली अधिक धावपळ होते आणि चिडचिड वाटते, पण लवकर उठल्याने तुम्हाला पूर्ण दिवसाचं नियोजन करायला वेळ मिळतो. काय बनवायचं आहे, काय करायचं आहे, कोणते काम करायचं आहे, कोणत्या कामाला प्राधान्य तुम्हाला द्यायचं आहे हे तुम्हाला ठरवता येते आणि संपूर्ण दिवस तुमचा पॉझिटिव्ह आणि तणावमुक्त वातावरणात जातो. नंबर 8, मानसिक ताकद आणि शिस्त आणि संयम. पहाटे लवकर उठण्याची सवय तुम्हाला शिस्त लावते. घरातील लहान मोठ्यांना संकटांना सामोरे जाताना जो तणाव तुमच्यावर येत असतो, त्यासाठी मानसिक ताकद या शांत वातावरणात, शांत वेळेत तुम्हाला मिळत असते.
नंबर 9, निर्णय घेण्याची क्षमता वाढते. सकाळी लवकर उठल्याने आपले मन एकदम शांत, ताजेतवाने असते. रात्रीच्या झोपेनंतर मेंदू पूर्णपणे रिचार्ज झालेला असतो आणि तो निर्णय घेण्यास योग्य होतो. शिवाय विचारशक्ती वाढते आणि जेव्हा तुम्ही उशिरा उठता तेव्हा आधीच मन तुमचं अशांत झालेलं असतं. शिवाय सुस्तपणा जाणवत राहतो आणि मग निर्णय क्षमतेचा विकास तुमचा होतच नाही. नंबर 10, सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की वेळेची बचत. बघा, पहाटेचा 1 तास जेवढे तुम्ही लवकर उठता तुमचे काम शांतपणे आणि वेगाने होते. जेवढे काम दुपारी उरकायला 2 तास लागतात तेच काम तुमचे सकाळी 1 तासात पूर्ण होते. या उलट उशिरा उठल्याने कामांची गडबड होते आणि मग अशातच काम जास्तच वाढत असते. या उलट लवकर उठल्याने तुमचे काम शांततेत पूर्णपणे पटापट होते. त्याचा अनुभव तुम्ही घेतला आहे का? घेतला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ही होती सकाळी लवकर उठण्याचे फायदे. बघा, सकाळी जेव्हा तुम्ही लवकर उठता तेव्हा सकाळचा वेळ तुमचा पूर्णपणे वाचतो आणि हाच वाचलेला वेळ जे तुमचं काही आयुष्यात तुम्हाला करायचं आहे, जे तुमचं टार्गेट आहे त्यासाठी तुम्ही हा वेळ वापरू शकता. तुम्हाला जे काही करायचं आहे, जे काही शिकायचं आहे ह्या वेळेत तुम्ही शिकू शकता, करू शकता. यातील कोणता पॉईंट तुम्हाला सर्वात जास्त आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सुरुवातीला खूप लवकर उठण्याचा प्रयत्न करू नका. जर सकाळी तुम्ही 7 वाजता उठत असाल तर 5:45ला उठायला सुरुवात करा. तुमच्या मनात काही विशिष्ट विषय असतील ज्यावर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, ज्याच्याविषयी तुम्हाला माहिती हवी आहे, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करूयात. तुम्हाला मोटिवेशन हवे असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करूयात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल तर हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर नक्की करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ आजचा बास करूयात. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. उद्या भेटूया पुढच्या नवीन टॉपिकसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा, खुश राहा, आनंद राहा आणि मजेत राहा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.